तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. मागील कुंभमेळ्यात विस्थापित झालेली कुटुंबे अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत. शिवसेना शहर प्रमुखांनी मंत्र्यांसमोर मांडली दुकानदारांची व्यथा. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर शहरातील स्थानिक बेरोजगार तरुण आणि विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्र्यंबकेश्वर शिवसेना शहर प्रमुख भूषण अडसरे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे शहरातील ज्वलंत प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा विकास होत असतानाच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला टपरीधारकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा भूषण अडसरे यांनी लावून धरला आहे. त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या जागा आहेत, ज्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्सचे आरक्षण देखील आहे. भूषण अडसरे यांनी मंत्र्यांकडे मागणी केली आहे की निवडणुकीच्या वेळी आम्ही वचननाम्यात शहराच्या बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नगर परिषदेच्या आरक्षित जागांवर सुसज्ज शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात यावे. या कॉम्प्लेक्समध्ये स्थानिक नागरिकांना आणि विशेषतः बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून दिले जावेत. अडसरे यांनी पुढे एका अत्यंत गंभीर विषयाकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. दर 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याच्या काळात शहराच्या नियोजनासाठी अनेक टपरीधारक आणि छोटे दुकानदार विस्थापित होतात. गेल्या कुंभमेळ्यात विस्थापित झालेल्या अनेक दुकानदारांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असून ते देशोधडीला लागली आहेत. शिवसेना पक्षाच्या वतीने मी विनंती करतो की या विस्थापित बांधवांचे त्वरित पुनर्वसन व्हावे आणि त्यांना रोजगाराची हक्काची जागा मिळावी, अशा शब्दात अडसरे यांनी आपली मागणी मांडली. त्र्यंबक नगर परिषदची निवडणूक साहेब आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी लढली आणि त्या वचननाम्यामध्ये शास्त्रीय आपण लिहिलं होतं की या त्र्यंबकेश्वर शहरातले जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी त्र्यंबकेश्वर नगर परिषदच्या ज्या हक्काच्या जागा आहेत त्यांच्यावर रिझर्वेशन पण आहे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं. तर त्या ठिकाणी ते शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करून त्र्यंबकेश्वरमधील रहिवासी म्हणजे नागरिकांना त्या रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपस्थित झाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावा ही अशी आपली विनंती आहे. आणि दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेक दुकानदार विस्थापित होतात आणि त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे अशी एक प्रामुख्याने मागणी आहे की मागच्या कुंभमेळ्यामध्ये ज्यांचं दुकानं गेले त्यांचं पुनर्वसन नाही झालंय, त्यांचे ते पण देशोधडीला लागले, त्यांचे कुटुंब त्यांचं पुनर्वसन आपल्या माध्यमातून झाली पाहिजे ही मी शिवसेना पक्षाच्या वतीने आपणास विनंती करतो. आता या मागणीनंतर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि प्रशासन यावर काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्र्यंबकेश्वरमधील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.